नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला लाभार्थी हिस्सा भरलेला आहे, लाभार्थी हिस्सा भरल्याच्या नंतर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रूव्ड झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांना कंपनी निवड करण्याचे ऑप्शन हे येते। तर यामध्ये आपल्या पसंतीने यामध्ये शेतकऱ्यांनी यामध्ये आपल्या कंपन्यांची निवड ही केलेली असेल, कोणी इकोजन केलेली असेल, कोणी शक्ती केलेली असेल, कोणी रोटोमॅक केलेली असेल। तर हा जो काही प्रश्न आहे हा ज्यांचा त्यांचा आहे। तर मित्रांनो, यामध्ये अजूनही बरेच शेतकरी असे आहेत की जे व्हेंडर निवडण्याच्या प्रतीक्षेत आहेत। तर यामध्ये कंपन्यांचा स्टॉक हा टप्प्याटप्प्याने यामध्ये येत आहे। तर यामध्ये कंपन्या तर येत आहेत, परंतु या कंपन्या कधी येतात हे शेतकऱ्यांना माहीत होत नाही। कंपन्या येतात आणि 10-15 मिनिटात हा जो काही कोटा आहे हा कोटा यामध्ये पूर्ण होऊन जातो। तर अशा शेतकऱ्यांनी आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जॉईन करून घ्या। कारण की ज्यावेळेस कंपन्या ह्या यामध्ये येतात त्यावेळेस त्याची माहिती मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा देत असतो। त्यामुळे आपण हा जो काही टेलिग्राम ग्रुप आहे हा जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीची निवड केलेली आहे, कंपनीची निवड केल्याच्या नंतर लाईनमन सर्वे होतो। लाईनमन सर्वेच्या नंतर आपली जी काही वर्क ऑर्डर आहे ही काही दिवसामध्ये येते। वर्क ऑर्डर निघाल्याच्या नंतर 60 दिवसाच्या आत आपला जो काही पंप आहे हा पंप बसवून द्यायची जिम्मेदारी ही त्या कंपनीकडे असते। तर मित्रांनो, यामध्ये आपण त्या कंपनीची निवड करतो, परंतु त्या कंपनीचा आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्या कंपनीचा पत्ता हा उपलब्ध नसतो। तर आपण काय करतो, गुगलला सर्च करत बसतो आणि भलत्याच वेबसाईटला जातो आणि यामध्ये आपला बराचसा टाईम हा वेस्ट होतो। तर मित्रांनो, हे जे काही सौर कृषी पंप पुरवठादार कंपन्या असतील यांची माहिती आपण काही मिनिटांमध्येच शोधू शकता। तर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की सौर कृषी पंप पुरवठा धारक आहे संपर्क आणि सेवा केंद्राची माहिती। तर यामध्ये आपणास 37 कंपन्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे। तर येथे आदिती सोलार आहे, अक्षया सोलार आहे, CRI आहे, इकोजन आहे, जुन्ना आहे, अशा भरपूर अशा कंपन्या आपणास येथे पाहायला मिळतील। शक्ती आहे, स्पॅन आहे, सूर्य इंटरनॅशनल आहे। तर आपणास ज्या कंपनीची माहिती आपणास हवी आहे, ज्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आपणास माहिती करून घ्यायचा आहे, तर मित्रांनो, ज्या कंपनीची निवड आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये केलेली आहे किंवा कुसुम सोलार योजनेमध्ये केलेली आहे, तर अशामध्ये आपण समजा की आपण आदिती सोलार ही जी काही कंपनी आहे ही कंपनी एखाद्या शेतकऱ्यांनी निवडलेली आहे। तर आपणास येथे क्लिक करायचे आहे, त्याची PDF फाईल आपणासमोर ओपन होईल। तर यामध्ये आपण पाहू शकतात की नेम ऑफ ऑथराइज्ड पर्सन, त्याचे नाव इथे दाखवले जाईल, कंपनीचा जो काही पत्ता आहे तो पत्ता इथे दाखवला जाईल, कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपणास इथे पाहायला मिळणार आहे, डिस्ट्रिक्ट त्याचप्रमाणे आपण इथे पाहू शकतात की इथे कॉन्टॅक्ट नंबर हा दाखवला जातो, नेम ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन हे सुद्धा इथे दाखवले जाते। अशा प्रकारे आपण कोणत्याही जिल्ह्याची माहिती यामध्ये शोधू शकता। तर यामध्ये काही असे जिल्हे आहे की त्यांची माहिती यामध्ये दाखवली जात नाही। तर यामध्ये आपण पाहू शकतात की इथे अकोला डिस्ट्रिक्ट आहे, तर इथे नेम ऑफ कॉन्टॅक्ट पर्सनमध्ये आपणास इथे काहीच दाखवले जात नाही, त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट नंबर यांचा इथे उपलब्ध नाही। तर मित्रांनो, ही जी काही यादी आहे, ही जी काही PDF फाईल आहे, ही PDF फाईल आपणास पाहिजे असेल तर आपणास इथे गुगलमध्ये टाईप करायचे आहे मेडा महाऊर्जा। मेडा महाऊर्जा हे टाईप केल्याच्या नंतर जे काही कुसुमची ऑफिशियल वेबसाईट येईल त्यावर आपणास क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपणास येथे अधिक माहिती याच्यावर क्लिक करायची आहे। अधिक माहिती याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की अगोदर यामध्ये 12 नंबरपर्यंतच येथे ऑप्शन हे आपणास येथे पाहायला मिळत होते। तर आता हे जे काही 13 नंबरचे ऑप्शन आहे, सौर कृषी पंप पुरवठा धारक न्याय संपर्क आणि सेवा केंद्राची माहिती, हे नवीन ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेला असो किंवा कुसुम सोलार योजनेमध्ये अर्ज केलेला असो, तर या दोन्ही योजना ह्या महावितरणमार्फतच राबवल्या जातात। तर आपणास ज्या कंपनीची माहिती हवी असेल तर आपण येथे येऊन त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आपण त्यांच्याशी माहिती ही प्राप्त करून घेऊ शकता किंवा त्या कंपनीच्या ॲड्रेसवर आपण ईमेल सुद्धा करू शकता।
तर मित्रांनो, हे होतं एक आपल्यासाठी एक नवीन अपडेट. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.